मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो 27 जुलैच्या दिवशी उद्धव ठाकरेंचा वाढदिवस होता। त्यानिमित्तानं मातोश्रीवर काही कार्यक्रम आणि उत्सव आयोजित करण्यात आले होते। त्यातच सम्मिलित होण्यासाठी राज ठाकरे तब्बल 6 वर्षांनंतर आपलं राजकीय आणि कौटुंबिक वैर बाजूला ठेवून मातोश्रीवर पधारले। त्या कार्यक्रमाचे फोटोज सोशल मीडियावर त्यावेळी फार जास्त व्हायरल झाले आणि मराठी माध्यमांनी देखील हा कार्यक्रम उद्धव ठाकरेंचा वैयक्तिक नसून महाराष्ट्र सरकारचा, महाराष्ट्राच्या जनतेचा समारंभ असल्यासारखंच कव्हर करायला सुरुवात केली होती। एक एक सेकंदांची लाईव्ह फुटेज आपल्याला माध्यम ही दाखवत होती, आपल्या समोर पेश करत होती। जसं राज ठाकरे आता गाडीतून आलेत, आता गाडीतून उतरलेत आणि या सेकंदाला मातोश्रीमध्ये दाखल झालेत आणि आता केक कापला जातोय। संजय राऊतांनी तर ट्विटर हँडलवर दोन्ही ठाकरे बंधूंचे फोटो टाकत लिहिलं की महाराष्ट्र आज खुश झालाय। जणू काही महाराष्ट्र सरकारने आणि महाराष्ट्राच्या जनतेनेच यांना पत्र लिहून विनंती केली असेल की उद्धव ठाकरेंचा वाढदिवस साजरा करा, तोही मातोश्रीमध्येच करा आणि त्याचं आमंत्रण राज ठाकरेंना द्या। या दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र पाहण्यासाठी जनता उतावीळ झाली आणि जर नाही पाहिलं तर महाराष्ट्रात काही दुष्काळ पडू शकतो। पत्रकारांसाठी खरं सांगायचं तर या वाढदिवसाच्या घटनेपेक्षाही महत्त्वाची घटना कव्हर करण्यासाठी होती। वाढदिवसाच्या आदल्या रात्रीच प्रांजल खेवलकर, जे की एकनाथ खडसेंचे जावई आहेत आणि रोहिणी खडसेंचे पती आहेत, त्यांना पुणे पोलिसांनी कोकेन आणि महिलांसोबत पुण्याच्या खर्डी भागात रंगे हातो पकडलं होतं। यावर आज सुद्धा मराठी पत्रकार एकही शब्द काढण्यासाठी तयार नाही आहे, कारण हे शरद पवारांच्या पक्षातील नमुने आहेत म्हणून त्यांच्या विरोधात कसं बोलणार। असोच, पण हे सगळं उत्सव आणि कार्यक्रम जेव्हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मिळून यांच्या पक्षातील कार्यकर्ते मिळून साजरा करत होते, त्याच वेळी अमित शहा मात्र दिल्लीत बसून यांचं उरलं सुरलं राजकारण आणि यांच्याकडे जे आमदार खासदार उरलेत ते फोडण्यासाठी पूर्व तयारी रणनीती आखत होते। यामागचं कारण म्हणजे ज्या 27 जुलैच्या दिवशी उद्धव ठाकरेंचा वाढदिवस होता, त्याच दिवशी उद्धव ठाकरेंच्या पक्षातील हिंगोलीचे खासदार असलेले नागेश पाटील आष्टीकर यांचा देखील वाढदिवस होता आणि उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा न देता त्यांच्याऐवजी आष्टीकरांना अमित शहांनी वैयक्तिकदृष्ट्या कॉल करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। आता अमित शहांनी त्यांना फोन केलं, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, ही काही मोठी बातमी नाही। बातमी ही यासाठी विशेष होती की कोणत्या परिस्थितीत त्यांनी फोन केला। तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की सध्या संसदेमध्ये जो गदारोळ विरोधी पक्षांनी मिळून माजवलाय की बिहारमध्ये जी मतदानाची पडताळणी होते, मतदार यादीतून जवळजवळ 7 ते 7.5 लाख लोकांचं नाव हे वगळण्यात आलं। त्यानंतर ऑपरेशन सिंदूरवर आपल्याला चर्चा हवी आहे, यासाठी सुद्धा आणि नरेंद्र मोदींनी येऊन यावर बोलावं, हे जे गदारोळ या लोकांनी माजवून ठेवला होता आणि काश्मीरमध्ये आतंकवाद्यांच्या विरोधात कारवाई होत असताना गृहमंत्री अशा तापलेल्या वातावरणात 10 मिनिटं सुद्धा काढणं त्यांच्यासाठी अवघड आणि इतक्या व्यस्त वेळापत्रकातून सुद्धा त्यांनी वेळ काढून आष्टीकरांना फोन केला आणि वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देताना हा प्रश्न विचारला की कितवं वर्ष तुम्ही आता वाढदिवस साजरा करताय। तर आष्टीकरांनी म्हटलं की 54। त्यात उद्धव ठाकरेंना फोन करण्याच्या ऐवजी जेव्हा अमित शहा एका साध्या आमदाराला फोन करतात, त्यातही शरद पवारांनी जेव्हा अमित शहांना तडीपार म्हटलं, त्या शरद पवारांना वैयक्तिकपणे दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी जाऊन अमित शहांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या होत्या, पुष्पगुच्छ जाऊन दिलेलं होतं। आणि उद्धव ठाकरे तर त्यांचे वडील म्हणजे बाळासाहेब ठाकरे इतक्या वर्षांपासून बीजेपीचे साथीदार राहिलेत, जे एकमेकांसोबत राहिलेत, निवडणुका लढल्यात, आपले सुखदुःख वाटलेत। सध्या एक सोबत नसतील, उद्धव ठाकरेंनी त्यांना दगा दिलेला असेल, पण जे इतक्या वर्षांची मैत्री आहे त्याला समोर ठेवून तरी अमित शहांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला पाहिजे होत्या, पण त्यांनी दिल्या कोणाला? तर उद्धव ठाकरेंच्या पक्षातील एका साध्या खासदाराला। यावरून अमित शहा एक संदेश देण्याचा प्रयत्न करतायत की जो 2019ला उद्धव ठाकरेंनी आपल्या नावाचा म्हणजे नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि बीजेपीच्या नावाचा उपयोग करून आमदार निवडून आणले, त्यानंतर त्यांना दगा दिला आणि शरद पवारांनी काँग्रेससोबत निघून गेले मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी, त्याबद्दलचा राग आणि द्वेष अजूनही अमित शहांच्या मनात आहे आणि त्याचा हिशोब अजून चुकता झालेला नाही। त्याचा बदला अमित शहा वेळ आल्यावर घेणार आहे। फक्त निवडणूक हरले आणि त्यांच्या पक्षाचे आमदार कमी निवडून आले म्हणजे हिशोब चुकता झालेला नाही आहे आणि तोच हिशोब चुकता करण्यासाठी त्यांचे जे 20 आमदार आहेत आणि 9 खासदार आहेत त्याला शिंदे सेनेमध्ये सम्मिलित करण्यासाठी, त्यांचा पक्ष अजून एकदा तोडण्यासाठी
जी पूर्वतयारी करायची आहे त्याची सुरुवात अमित शहानी केली आहे आणि त्याचं सिग्नल आपल्याला एका या फोन कॉलमधून मिळतं आहे। अमित शहांना माहिती आहे की या महापालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी कोणासोबतही युती केली, ते राज ठाकरे असतील किंवा अजून कुठला तरी पक्ष, पण त्यांचा सुपडा साफ होणं हे निश्चित आहे। आणि महापालिकेची निवडणूक ही उद्धव ठाकरेंचं राजकारण संपवण्याचं एक मार्ग आहे। एकदा महापालिका जिंकली की त्यानंतर यांचे खासदार आणि आमदार एका पायावर शिंदे सेनेमध्ये सम्मिलित होण्यासाठी तयार असतील, कारण उद्धव ठाकरेंकडे आता महापालिका हरल्यानंतर काहीच या लोकांना देण्यासाठी राहणार नाही। त्यामुळे अमित शहांनी जर या लोकांना ऑफर दिली की शिंदे सेनेत तुम्ही जा, तर सगळेच एका पायावर तयार होतील, कारण सत्तेसोबत राहणंच प्रत्येकासाठी फायद्याचं असतं। आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षातील नेत्यांना हे माहिती आहे की सत्तेत राहणंच आपल्यासाठी जास्त फायद्याचं आहे, ना की उद्धव ठाकरेंसोबत बसणं जे की स्वतःच्याच पक्षाला संपवण्यासाठी कार्यरत आहेत। अमित शहांना हे सुद्धा माहिती आहे की अनेक वर्षांपासून बीजेपी जरी शिवसेनेसोबत असली तरी महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या या उद्धव ठाकरे म्हणजे ठाकरे परिवाराच्या हातातच राहिलेल्या आहेत आणि मुंबईचं आजपर्यंत या लोकांनी फक्त शोषण केलेलं आहे। मुंबईच्या तिजोरीवर ठाकरे म्हणजे एक नागासारखे बसले आहेत आणि मुंबईचा विकास करायचा असेल तर उद्धव ठाकरेंचं राजकारण हे संपुष्टात आणावंच लागेल आणि त्यासाठीच हा एक फोन कॉल अतिशय महत्त्वाचा ठरतो। ज्या लोकांना फक्त वाटते की आष्टीकरांना अमित शहांनी वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठीच फोन केलेला असेल, तर त्यापेक्षा मूर्ख लोक मला वाटत दुसरे असतील। गृहमंत्री इतक्या व्यस्त वेळापत्रकातून जर एखाद्या व्यक्तीला फोन कॉल करत असेल, त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तो फोन कॉल करत नसतो, त्यात मोठं गणतव्य लपलेलं असतं आणि ते उद्धव ठाकरे यांना सुद्धा माहिती आहे। त्यामुळं त्यांना अमित शहांनी आष्टीकरांना फोन केलंय ही माहिती मिळताच लगेच ते आपल्या खासदाराला फोन करतात आणि आष्टीकरांना आपल्या नेहमीच्याच खोचक भाषेत म्हणतात की हजारो साल तुम जियो पर हजारो साल हमारे साथ ही रहिए, म्हणजे 1000 वर्ष तुम्ही जिवंत राहा पण ते 1000 वर्ष आमची साथ सोडू नका। यावरून उद्धव ठाकरे हेच सिद्ध करण्याचा प्रयत्न करतायत की जे लोक आत्ता सध्या त्यांच्यासोबत टिकले, ते आमदार असतील, खासदार असतील, कार्यकर्ते असतील, शाखेमधले साधे खालच्या लेवलचे कार्यकर्ते असतील, ते फक्त थोड्या वेळासाठीच आपल्या पक्षातले पाहुणे आहेत। जर आपण महापालिका हरलो तर हे सगळेच शिंदे सेनेत निघून जातील। एखाद्या पक्षप्रमुखाला जर वारंवार नेहमीच आपल्या नेत्यांना हे सांगावं लागत असेल की माझी साथ सोडू नका, तर त्यावरून हेच कळतं की त्या नेत्याला सुद्धा कळालंय की हे नेते जे आज माझ्यासमोर माझ्यासोबत दिसताय ते फक्त काही दिवसांचेच माझ्यासोबतचे पाहुणे। ते कोणत्याही क्षणी जर एक निवडणूक मी हरलो तर माझी साथ सोडून जाऊ शकतात, त्यांना देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही आहे। आणि हे सगळेच लोक सत्तेचे लोभी आहेत माझ्यासोबत जे राहिले। सत्ता जर या लोकांना मी नाही देऊ शकलो तर सत्ता मिळवण्यासाठी हे कोणासोबतही जाण्यासाठी तयार असतील। तेव्हाच अशा प्रकारे एखाद्या नेत्याला एका आपल्या खासदाराशी फोन करून हे बोलावं लागतं की माझी साथ सोडू नका। आणि त्यामुळे मी म्हणतोय की हा केलेला एक फोन कॉल ऐकून उद्धव ठाकरेंना घाम फुटलेला आहे। एका फोन कॉलवरून अमित शहांनी सगळी बाजी आपली पूर्व रणनीती एक दाखवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंना केला आहे आणि त्यावरून संजय राऊतांसमेत सगळेच लोक आज घाबरले, कारण अमित शहांच्या हातात सगळी शक्ती आहे, ते केंद्रामध्ये गृहमंत्री आहेत। आता भविष्यच आपल्याला सांगेल की महापालिकेच्या निवडणुकीनंतर किती लोक उद्धव ठाकरेंसोबत अजून टिकतायत, कारण अंबादास दानवे जे की विधान परिषदेत विरोधी पक्षनेता होते त्यांचीही आमदारकी संपलेली आहे। त्यांनाही पुन्हा विधान परिषदेवर जायचं असेल तर उद्धव ठाकरे ते पाठवू शकणार नाही, ते शिंदे सेनेत जाऊनच यशस्वी होऊ शकतात। त्यामुळे ते सुद्धा मला वाटतं की महापालिकेच्या निवडणुकीनंतर लवकरच आपल्याला जाताना दिसतील। आता फक्त पाहण्याची हे गोष्ट आहे की किती वेळ अजून हे लोक यांच्यासोबत टिकतात, उद्धव ठाकरे किती अजून काळ आपल्या नेत्यांना आपल्यासोबत टिकवू शकतात। आता मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।